आजचा केक म्हणजे माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग केक होता, कारण की या अगोदर असा सेटअप केक मी कधीच बनवला नाही. एवढा सुंदर केक सेटअप होता. आणि आजच्या व्हिडिओमध्ये केक सेटअपच्या तयारीपासून ते केक सेटअप कशा पद्धतीने केला याची पूर्ण डिटेलमध्ये माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण की या व्हिडिओमधून तुम्हाला नक्कीच काही ना काहीतरी नवीन शिकायला मिळेल याची मला खात्री आहे. या अगोदर मी 7 किलो 5 किलो अशा पद्धतीचे बरेच केक बनवलेले आहेत, पण हा केक आहे तो 5च किलोचा आहे. पण हा 60 किलोमीटर अंतरावर जाऊन मला सेट करायचा होता आणि त्यासाठी सकाळीच केक फ्रेश बनवायचा होता. त्यामुळे सकाळी लवकर उठली. त्या दिवशी संडे होता आणि संडे म्हणजे घरातली सर्व मुलं वगैरे घरीच असतात आणि त्यांचं सगळं आटपून दिल्यानंतर मी केक बनवायला घेतलेले आहेत. आजचे केक आपल्याला 2 फ्लेवरमध्ये बनवायचे आहेत. एक पायनॅपल फ्लेवरमध्ये आणि दुसरा व्हॅनिलामध्ये. पायनॅपल फ्लेवरचा आहे तो 3 किलोचा बनवायचा आहे. त्यासाठी इथे मी 2 भागामध्ये केक स्पंज बनवून घेतलेले आहेत. याची आता आपल्याला आयसिंग करायची आहे. त्या अगोदर क्रीम फेटून घ्यायची आहे. तर क्रीम फेटण्यासाठी इथे मी रात्रीच फ्रीजमध्ये ह्या क्रीम काढून ठेवल्या होत्या. त्यामुळे पूर्ण वितळल्या आहेत. आता याला आपल्याला फेटण्यासाठी लावायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला दुसरीसुद्धा तयारी करून घ्यायची आहे. आणि तुम्हाला सुद्धा जर अशा पद्धतीच्या सकाळीच लवकर ऑर्डर असतील तर व्हिपिंग क्रीम ही फ्रीजमध्ये काढून ठेवायची, जेणेकरून अगदी थंड पण राहते आणि मेल्ट पण होते. त्यामुळे फेटायला आपल्याला बरी पडते आणि लगेच फेटली जाते. इथे आपल्याला शुगर सिरप तयार करून घ्यायचं आहे. त्यासाठी इथे मी मस्त फिल्टरचं पाणी घेतलेलं आहे. आपली पिठी साखर आहे ती टाकलेली आहे आणि याचा मला अंदाज आलेला आहे. अर्धी वाटी जर पाणी घेतलं तरी ते 3 चमचे साधारणतः साखर घ्यायची, पिठी साखर, आणि शुगर सिरप तयार करून घ्यायचं आहे. आणि आज संडे असल्यामुळे आमची बच्ची कंपनी मध्ये त्रास द्यायला येतेच. आणि या केकची तयारी मी अगोदरच 8 दिवसापासून सुरू केली होती, कारण की बरंच बारीक साहित्य होतं. ते मला व्यवस्थित न्यायचं होतं. एवढा लांब केक जायचा होता, त्यामुळे चांगला व्हायला पाहिजे असं ठरवलेलं होतं. आणि अशा पद्धतीने पूर्ण आता क्रीमसुद्धा फेटून झालेली आहे. तर आपल्याला आता आयसिंग करायची आहे. आयसिंग करण्यासाठी नेहमीप्रमाणेच आपल्याला लेअर पाडायचे आहेत अशा पद्धतीने. पण इथे क्रीम मला कमी वापरायची असल्यामुळे मी इथे फक्त त्या स्पॉनच्या फक्त 2 लेअर पाडून घेतलेले आहेत आणि केक स्पॉनची साईज मोठी ठेवलेली आहे अशा पद्धतीने. बरेच कस्टमर असे असतात की त्यांना केक स्पॉन्ज आवडतो आणि क्रीम कमी आवडते. त्यामुळे त्यांच्या कस्टमाइजनुसारच आपण केक बनवत असतो. त्यामुळे होममेड केक हे खरेच चांगलेच असतात. आता मोठा केक आहे म्हणजे ड्रम बोर्ड वापरावाच लागेल. तर इथे मी मोठा हा 12 इंची ड्रम बोर्ड घेतलेला आहे आणि त्यावरती आपल्याला केक आयसिंग करायचा आहे. जो खालचा मेन आहे तो मी डायरेक्ट आयसिंग करायला घेतलेला आहे. आणि आता पूर्ण आयसिंग मी दाखवत नाही, कारण की या अगोदर बऱ्याच व्हिडिओमध्ये मी आयसिंग करायला दाखवलेलं आहे. नेहमीप्रमाणेच आपल्याला लेअरवर शुगर सिरप, क्रीम आणि तुम्हाला जे मध्ये फिलिंग करायचे असेल ते करायची. अशा पद्धतीने केक आयसिंग करून आपला रेडी आहे. तर हा फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवायचा आहे. त्यानंतर दुसरेसुद्धा आपल्याला तसेच आयसिंग करायचे आहेत. आणि त्यानंतर आपल्याला कपकेकचं स्टँड यूज करायचं. तर कपकेकसुद्धा आपल्याला बनवून घ्यायचे आहेत आणि वरच्या ज्या लेअर आहेत केकच्या, तर त्यासुद्धा आपण अशा पद्धतीने बनवून ठेवतो आहे. आणि हा जो आहे शेवटचा तो अर्धा किलोचा आहे. सगळ्यात वरती बनवायचा होता आणि तोसुद्धा आपण बनवून घेतलेला आहे. आणि जेवढे केक बनवायचे ते पूर्ण बनवून आयसिंग करून फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवलेले आहेत 2-3 तासासाठी. आणि त्यानंतर आपल्याला ते फायनल आयसिंगसाठी घ्यायचे आहेत. त्या अगोदर मी ते कपकेकसुद्धा बेक करून घेतलेले आहेत. आजचा पूर्ण बड्डेचा जो सेटअप आहे, केकचा सेटअप आहे, तो गोल्डन आणि व्हाईट कलरमध्ये सांगितलेला आहे. तर मी कपकेकसुद्धा तशाच पद्धतीने यूज केलेले आहेत आणि त्यामध्ये चॉकलेट फ्लेवर यूज केला आहे, कारण की लहान मुलांना खूप आवडतात कपकेक आणि चॉकलेट फ्लेवरसुद्धा, म्हणून कपकेक हे चॉकलेट फ्लेवरचेच बनवलेले आहेत. कपकेक तिकडे बनवत आहे तोपर्यंत इकडे मी फायनल आयसिंगसुद्धा केकची करून घेतलेली आहे अशा पद्धतीने. आणि आज माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, कारण की केक बनवायच्या नादामध्ये बर्थडे सेलिब्रेशनचा टायमिंग विचारला नाही आणि बर्थडे सेलिब्रेशन 5 वाजता सुरू होणार होतं. मला वाटलं की 7 किंवा 8 वाजता सुरू नेहमीप्रमाणेच असेल, म्हणून मी टायमिंग विचारला नाही आणि 7 वाजता गृहीत धरून 5 वाजता आपण निघूयात या हिशोबात मी होती. पण अचानक फोन आला 3 वाजता. केक आयसिंग करून ठेवलाच होता, तेवढ्यात फोन आला की तुम्ही लगेच निघा, कारण आपल्याला बर्थडे सेलिब्रेशन हे 5 वाजता सुरू करायचं आहे. खूप टेन्शन आलं होतं, पण जसं आहे तसं मी पटकन 10 मिनटात आवरलं आणि गाडीत आम्ही सगळं साहित्य टाकून निघालो. बोईसरला गेल्यानंतर तिथे थोडंसं फ्रीजमध्ये ठेवावा वाटला केक, पण तिथे फ्रीजमध्ये बसत नव्हता, कारण केक खूप मोठा होता, फ्रीज छोटा होता. तेवढ्याच वेळामध्ये बटरफ्लाय सेट करून घेतला, बाकीचं साहित्य काढून ठेवलं आणि आम्ही निघालेलो आहोत आता लगेच हॉटेलला, जिथे बड्डे आहे तिथे. पुरोहित हॉटेल आहे तिथे हे सेलिब्रेशन आहे आणि खूप सुंदर सेलिब्रेशन केलं होतं. आतमध्ये माहीत नव्हतं कुठं आहे, पण ह्या पाटीवरून समजलं की मध्येच आहे असं. निघालो आम्ही आणि स्टेजच्या जवळ गेलो शोधत. तर तिथे पूर्वतयारी अगोदरच झालेली होती.
अशा पद्धतीने खूप सुंदर डेकोरेशन केलेलं होतं गोल्डन आणि व्हाईट कलरमध्ये. आजचा हा केकचा सेटअप लावण्यासाठी माझ्या मुलाने सुद्धा खूप मदत केली. अशा पद्धतीने आम्ही दोघांनी मस्त हे केकचा सेटअप लावून घेतला आणि 4.5 किलोचे केक मी अशा पद्धतीने 2 टिअरमध्ये अगोदरच घरी रेडी करून आणलेले होते बॉक्समध्ये. आणि त्यानंतर राहिलेले कपकेक वगैरे हे डिस्को स्पेसर वगैरे पूर्ण सेटअप हे इथेच लावला होता. खूप छान दिसतं डेकोरेशन आणि कलरसुद्धा केकचा आणि डेकोरेशनचा सुद्धा खूप सुंदर झालं होतं आजचं हे डेकोरेशन. आणि कस्टमरला पण खूप आवडलं आणि सर्वांनाच खूप आवडला आणि मलासुद्धा खूप पर्सनली आवडले, कारण की मी अशा पद्धतीचा केक सेटअप या अगोदर कधीही केलेला नव्हता आणि मला खूप उत्सुकता होती कसा होईल आणि कसा दिसेल. आणि कस्टमरला जसं पाहिजे होता तसा बनला होता, मला जसा हवा होता तसा झाला होता. आणि तुम्हाला कसा वाटला आजचा हा केकचा सेटअप हे कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हीसुद्धा जर पालघर जिल्ह्यामध्ये असाल तर पालघर जिल्ह्याच्या आसपास तुम्हाला कुठेही केक सेटअप पाहिजे असतील तर ह्या नंबरवर नक्कीच कॉन्टॅक्ट करा. नक्कीच तुम्हाला घरपोच केक सेटअप तयार करून मिळतील. आणि आजचा हा सुंदर केक सर्वांना आवडला. तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. त्याच्या जर बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ टाकल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वांच्या अगोदर येईल. चला तर पुन्हा भेटणारच आहोत नवनवीन केकसोबत, रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.